नमस्कार मित्रांनो, मी संग्राम पाटील। आज मी तुम्हाला आटाचक्कीबद्दल अनेक माहिती सांगणार आहे। आटाचक्की स्वच्छ करणे पण खूप महत्त्वाचे असते, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही घरी आटाचक्की आणली असेल, वापरत असाल, जर तुमचा जास्त वापर असेल आटाचक्कीचा, तर तुम्ही कमीत कमी 3 ते 4 महिन्यांनी एकदा आटाचक्की स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे। जर कमी वापर असेल तर 6 महिन्यांनी एकदा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे। आता स्वच्छ करणे म्हणजे काय, मी तुम्हाला आज सांगतो। आटाचक्कीमध्ये आपण वरती भांड्यामध्ये हॉपरमध्ये जे धान्य टाकतो, त्याला 4 स्क्रू असतात, ते काढायचे, ते वरती निघते। परत तुम्हाला आत मोटर दिसेल, सेन्सर, कॅपॅसिटर वगैरे दिसतील, त्यामध्ये तुम्हाला धान्य पडलेले असते, भरड पडलेले असते, पीठ पडलेले असते, जाळ्या तयार झालेल्या असतात, ते स्वच्छ करणे ब्रशनं वगैरे किंवा ब्लोअरने करू शकता। परत आटाचक्कीच्या बॅक साईडला 8 ते 12 स्क्रू असतात, ते काढून बॅक साईड पण स्वच्छ करणे ब्लोअरने, ब्रशने करू शकता। हे स्वच्छ केल्यामुळे काय होतं आहे, तुमचं वायरिंग, आटाचक्कीचं सेन्सर वगैरे ह्याला जास्त लाईफ मिळतेच। कोणतीही वस्तू असेल तर त्याला जेवढी स्वच्छ ठेवशील तेवढी लाईफ जास्त मिळणारच। जर तुम्हाला स्वच्छ करायला जमत नसेल तर स्वच्छ करणारे पण लोक असतात, करून देणार आटाचक्की, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला स्वच्छ करून देतील। पण आटाचक्की स्वच्छ करणे आणि स्वच्छ ठेवणे पण खूप महत्त्वाचे आहे। धन्यवाद।